सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीने सर्वाधिक 40 जागा जिंकल्या। कणकवलीमधील 8 पैकी 6 जागी भाजप आणि शिंदे सेनेला इथे 1 जागा मिळाली। वैभववाडीमधील 3 जागा या ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे। कुडाळमध्ये शिंदे सेनेला 5 जागा आणि भाजपला 2 तर ठाकरे सेनेचा 1 जागी विजय झालाय। वेंगुर्ल्यामध्ये भाजप सेनेला प्रत्येकी 1 जागा मिळाली। ठाकरे सेनेला इथे 2 जागा मिळाल्या आहेत। तर सिंधुदुर्गमधली आकडेवारी आपण पाहूयात। सिंधुदुर्गमध्ये 27 जागा भाजपला मिळालेल्या आहेत। शिंदेच्या शिवसेनेला 13, दादांच्या राष्ट्रवादीला इथे एकही जागा मिळाली नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही एकही जागा इथे मिळाली नाही, तर काँग्रेसलाही या ठिकाणी एकही जागा मिळाली नाही, तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 3 जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। माढ्यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना देखील धक्का बसलेला आहे। माढ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 4 जागांवर भाजपने विजय मिळवलाय। पंचायत समितीतील 14 पैकी 7 जागा सुद्धा भाजपने जिंकल्या आहेत। माढ्यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना हा धक्का, तर जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 4 जागांवर भाजप विजयी आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा 14 पैकी 7 जागा भाजपने जिंकल्या आहेत। तर सांगलीमधल्या निंबवडे गटातून पडळकरांच्या वहिनी आघाडीवर आहेत। माधवी पडळकर 630 मतांनी इथे आघाडीवर आहे। तर सांगलीमधल्या निंबवडे गटामधून पडळकर यांच्या वहिनी आघाडीवर आहेत। माधवी पडळकर यांना 630 मतांची आघाडी त्यांनी घेतली आहे। 25 वर्ष 30 वर्ष निवडून येऊ शकतो हे नाव घेत नाही, पण त्याचा पराभव करून शिवसेना काय असते हे नंदा मुरकरनं आज अख्ख्या जिल्ह्याला दाखवून दिलंय। आज जिल्ह्यामध्ये वन साइड शिवसेनेची जिल्हा परिषद आलेली आहे। जवळजवळ 30 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलेल्या आहेत। 6-7 जागांवर आम्ही आघाडीवर आहोत। माझा अंदाज असा आहे की 37 ते 38 जागा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर जिंकेल। बीजेपी देखील आमच्यासोबत असेल आणि आज युबीटीचं जे पानिपत झालंय त्यांचे 39 सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना, आता त्यांची संख्या 3 ते 4 वर आली। महाराष्ट्रातल्या जवळपास 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत आणि या निकालामध्ये जवळपास सर्वच 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश मिळताना दिसतंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 चा पक्ष म्हणून पुढे येतोय, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकालाची सुरुवात या जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातील इटखू यातून सुरुवात झालेली आहे। ही घोडदौड सुरू होत असताना निश्चितपणे या संपूर्ण जिल्ह्यावरती जिल्हा परिषदचा अध्यक्ष शिवसेना भाजप राष्ट्रवादीचा बसेल हा मला इथे विश्वास आहे। ह्या सर्वांचं मी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। माझं एवढं म्हणणं आहे, या जनतेच्या मायबाप जनतेने मला एवढा विश्वास दाखविला की माझ्या समोर जे उमेदवार होते, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो, पण मला जनतेचा आशीर्वाद होता। विरोधात मोठाली माणसं होते, पण आपण एक सामान्य कुटुंबात लोक आपल्याला म्हणत होते मॅनेज उमेदवार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मला एक जनतेवर विश्वास होता आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या बालेकिल्ल्यामध्ये सातत्याने 5-6 टर्न आहे माझा, इथं शिवसेना निवडून आलेली आहे। सामान्य कुटुंबातल्याच माणसाला निवडून देते।